20लाच वातावरण पूर्ण चेंज होऊन जाईल आणि निगेटिव्हिटी जी करतायत त्यांना एक विनंती आहे, मागचे अंदाज चेक करा, त्यामध्ये आताच्या वातावरणामध्ये काही फरक आहे का? परिस्थिती जी सांगितली पहिले तीच आहे, त्यामध्ये बदल नाही. पण बदल होण्या अगोदर 20 आणि 21ला 2 दिवस संध्याकाळपर्यंत धीर धरा. 22 पासून पुढे ज्या 2 दिवसात जेवढा पाऊस पडेल त्याच भागातल्या शेतकऱ्यांनी आपला जी काही पेरणीचा निर्णय आहे तो तुमच्या वैयक्तिक निर्णयावरती घेऊ शकता. पण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या रविवारपासून खानदेशमध्ये सुद्धा, खानदेशला तर 4 दिवस मराठवाड्यापेक्षा आपण उशिरा सांगतोय, पण खानदेशमध्ये सुद्धा सुरुवात करणार आहे. चांगली ओल जाऊ द्या. जे शासन निर्णय आहे त्या निर्णयाप्रमाणेच पेरण्या करा. आपल्या जो मी स्टार्टअप केलाय आज सांगण्याचा, त्या स्टार्टअपमध्ये फक्त कसा पडणार आहे, किती पडणार आहे एवढं सांगणार आहे. पेरणीचा सल्ला मात्र कोणाला देणार नाही आणि दिला तरी तो कोणी घेऊ नका. ज्या 2 दिवसापूर्वी ज्या सॅटेलाइटवरती यांना ढग दिसत नव्हते, ढग गायब झालते, मान्सून महाराष्ट्रामध्ये आला तरी पुढे चालून खंड पडत असतात, त्या खंडामध्ये सुद्धा ढग गायब होतात, म्हणजे तो मान्सून नाहीये का? हा एक सरळ सरळ सवाल आहे. मान्सूनला कमी दाबाचा पट्टा निर्माण लागतो त्यावेळेसच तो पाऊस पडतो आणि एक्झॅक्टली 20 तारखेलाच अरबी समुद्रामध्ये मोठा कमी दाबाचा पट्टा बनतोय. त्यामुळे 20 तारखेपासून पुढे महाराष्ट्रात प्रवेश करायला, महाराष्ट्र पूर्ण व्यापायला